नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. रेल्वेमध्ये मित्रांनो मेगा भरतींना सुरुवात झालेली आहे. आता सध्या मित्रांनो ALP म्हणजेच असिस्टंट लोको पायलट ट्रेन ड्रायव्हर असं आपण त्याला म्हणतो, त्यांची जाहिरात आली आहे आणि टेक्निशियनची 9,000 पदांची मित्रांनो जाहिरात लवकरच प्रसिद्ध होत आहे. परंतु अजून एक महत्त्वाची, जसं की मित्रांनो पहा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबई त्याचबरोबर इतर RRBनी देखील मित्रांनो त्यांचं ॲन्युअल कॅलेंडर प्रसिद्ध केलेलं आहे. पण याच्यामध्ये मित्रांनो रेल्वेच्या तुमच्या सर्व पदभरती ज्या आहेत 2024 मधल्या, जसं मित्रांनो आपल्याला माहीत असेल SSC त्यांचं ॲन्युअल कॅलेंडर प्रसिद्ध करतं, कुठल्या महिन्यात कुठली भरती होणार आहे. तसंच मित्रांनो रेल्वेने देखील केलेलं आहे. रेल्वेने त्यांचं ॲन्युअल कॅलेंडर मित्रांनो प्रसिद्ध केलेलं आहे. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे की कुठल्या महिन्यात कुठल्या जागा निघणार आहेत मित्रांनो, त्यासाठी तुम्ही आत्ताच प्रिपरेशन करू शकता. तर बघा मित्रांनो काय म्हटलं या ठिकाणी, ॲन्युअल कॅलेंडर फॉर RRB रिक्रुटमेंट्स. तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सर्व ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये जसं पाहिलं तर मुंबईचं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे मित्रांनो. इतर देखील ऑल इंडियामधून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये ही पदभरती केली जाते, ग्रुप C आणि Dची. तर बघा मित्रांनो, इश्यू ऑफ सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन या ठिकाणी पिरियड दिलेला आहे आणि कॅटेगरी दिलेली आहे. जसं की जानेवारी मार्च महिन्यामध्ये, म्हणजेच मित्रांनो ALP आता सध्या जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये ALP म्हणजेच असिस्टंट लोको पायलटची जाहिरात देखील आलेली आहे. 5,500 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्याची जाहिरात देखील आलेली आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ही कंप्लीट केली जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा लगेच एप्रिल आणि जून महिन्यादरम्यान मित्रांनो टेक्निशियनची रिक्रुटमेंट होते. म्हणजे आता मित्रांनो 9,000 पदं या ठिकाणी टेक्निशियनची भरली जाणार आहेत. त्याची नोटीस देखील आलेली आहे, जी की 10वी पास आणि टेक्निकल नॉलेजवरती भरली जातात. एप्रिल जूनमध्ये, म्हणजे मार्च संपला की लगेच एप्रिल जूनमध्ये मित्रांनो या ठिकाणी टेक्निशियनची तुमची फुल नोटिफिकेशन येईल. शॉर्ट नोटिफिकेशन ऑलरेडी याची आलेली आहे टेक्निशियनची. त्यानंतर पहा जून झाला की लगेच जुलै सप्टेंबरमध्ये मित्रांनो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट. तर बघा नॉन टेक्निकल म्हणजे मित्रांनो इथं सर्व विद्यार्थी भरू शकतात, लेवल 4, 5 आणि 6. तर आपण ज्याला ग्रुप D म्हणतो मित्रांनो, त्याची रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे. ही तुमच्यासाठी खूप चांगली आणि गुड न्यूज असणार आहे. या ठिकाणी मित्रांनो 10वी पास असाल तुम्ही, ग्रॅज्युएट झालेला असाल, 12वी झालेला असाल, नॉन टेक्निकल पोस्ट असतात सर्व. नॉन टेक्निकल म्हणजे आता वरचे ALP आणि टेक्निशियन ह्याला काय लागतं, ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे लागतं. परंतु नॉन टेक्निकल पोस्टसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल नॉलेज लागणार नाही. ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जुलै सप्टेंबरमध्ये ही जाहिराती येत आहेत मित्रांनो. तर तुम्ही सध्या महाराष्ट्रामधील सरळ सेवेमध्ये मित्रांनो या ठिकाणी भरपूर साऱ्या परीक्षा द्या. त्यासोबतच याचाही अभ्यास करा. जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो परीक्षेची जाहिराती याच्या येणार मित्रांनो, कारण की हे ॲन्युअल कॅलेंडर आहे आणि हे RRBने स्वतः ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेलं आहे. त्यानंतर पहा जुलै सप्टेंबरमध्ये अजून मित्रांनो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजमध्ये अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच मित्रांनो 12वी 10वी किंवा अंडर ग्रॅज्युएटसाठी मित्रांनो लेवल 2 आणि 3च्या पोस्टची जाहिरात मित्रांनो येईल. त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर्सची ही जाहिरात जुलै सप्टेंबरमध्ये येईल. आणि पॅरामेडिकल कॅटेगरीज बघा आता मित्रांनो इथं ज्यांचं मित्रांनो हेल्थमध्ये टेक्निकल नॉलेज झालेलं आहे, टेक्निकल जसं की मित्रांनो नर्सेस असतील, पॅरामेडिकलमध्ये मित्रांनो ग्रुप Dच्या देखील याच्यामध्ये पोस्ट असतात, ऑड बॉय वगैरे असतील, जे रेल्वेचे हॉस्पिटल्स असतात मित्रांनो, तिथं या ठिकाणी पॅरामेडिकलसाठी रिक्रुटमेंट जे आहे जुलै सप्टेंबरमध्येच होणार आहे. जुलै सप्टेंबर ही तुमच्यासाठी चांगला या ठिकाणी मंथ्स असणार आहेत. यामध्ये सर्व ग्रुप Dच्या जाहिराती येतील रेल्वेच्या. नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट, नॉन टेक्निकल अंडर ग्रॅज्युएट आणि ज्युनियर इंजिनियर्सचे या ठिकाणी रिक्रुटमेंट असतील. आणि पॅरामेडिकल कॅटेगरी, खूप विद्यार्थी पॅरामेडिकलची वाट पाहत असतात, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट असेल. तर पहा सप्टेंबर संपला की लगेच ऑक्टोबर डिसेंबरमध्ये लेवल 1 मिनिस्ट्रियल आयसोलेटेड कॅटेगरीज. आता लेवल 1 म्हणजे हे ग्रुप B, A, C, A मित्रांनो या सर्व वरच्या लेवलचे एकदम पोस्ट असणार आहेत. त्यांच्या रिक्रुटमेंट ऑक्टोबर डिसेंबर म्हणजेच वर्षाअखेर 2024 वर्षाअखेर ही पदं भरली जातील. तर बघा 2 फेब्रुवारीला हे नोटिफिकेशन आलेलं आहे, ॲन्युअल कॅलेंडर आलेले. चेअरपर्सन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स RRBs यांच्याकडून मित्रांनो प्रसिद्ध केलेलं आहे. RRB मुंबईच्या वेबसाईटवरती देखील हे आलेलं आहे. आणि इतर ऑल ओव्हर इंडियाच्या महाराष्ट्रामधील त्याचबरोबर इतर जे स्टेट्स आहेत त्यांच्या RRBच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल, किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील शेअर करतो मित्रांनो, तेथून तुम्ही पाहू शकता. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.